जसा मॉल वरनं निघलो आम्ही तिथं फोन बघितला 16 Pro पण बघितला, 16 पण बघितला आणि Pro Max पण बघितला. तर तिथनं निघलो, तिथं नाही बोललो, नको बोललो, जाऊ दे असं तसं. गाडीमध्ये बसलो, काय माहिती काय झालं याला, बोलतो चल मागं जाऊ, परत गेला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या रणगड ब्लॉग्सला. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज चाललोय आम्ही आता सीवूड मॉलला, नवी मुंबई. आशिष भाऊ आहे आणि मी आहे, दोघंच आहेत. थोडासा काम आहे फोनचा, गॅलरीमध्ये जायचंय भाऊच्या, आणि फिरून पण होईल तेवढाच. चालू आहे आणि केस वगैरे कालच कापलेत, असा विषय आहे आजचा. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, आणि खूप दिवसांनी म्हणजे 1 महिन्यानंतरचा ब्लॉग असेल. जाऊ दे, समजून घ्या थोडा, असा सपोर्ट राहू द्या. चला बघत राहा शेवटपर्यंत. आत्ताच निघलोय, आशाने जवळ आले आता, आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट गाडीमधनं चालू केलाय. टाइम नव्हता आमच्याकडे जास्त, नाद केलाय. आणि आता वाजले 12:15. मला वाटतंय 1:30 पर्यंत पोहोचू आपण तिथं, असा मग माझा अंदाज. 12:15 झाले, 1:30च्या आधी पोहोचू असं मला वाटतं. तर चला काहीच, आता टोल वरनं निघलोय, एक्सप्रेस हायवेचा टोल वरना, म्हणजे बोरलेचा टोल आहे. बघा टनल कसा आहे आपला, काम 25. साहेब उभे आहेत काही ते? नाही साहेब कोण नाही, ते त्याशी होते ना. हो साहेब, हॉस्पिटलला गेलतो तेव्हा आपण. साहेब उभे असतात इथेच असतात असे या कोपऱ्याला इथे. पण रोडला या गाडी चालवायला मजा येते. मी तर अशी पलवतो गाडी इथं खतरनाक, 100 शिवाय वाटत नाही. जे कोणी माझ्या स्नॅपला ऍड आहेत त्यांना समजतो, ते स्नॅप टाकतो तर लिमिट असते, लिमिट 100चीच लिमिट आहे. मग 100 वर ठेवायची गाडी आपली. पलव तू 120 ला, काय नाही, कॅमेरा आला का लगेच 100 वर घ्यायची. लेन्थ भेटू दे ना दादा, लेन्थ भेटली हे मग हेच राईटला आता. लेन्थ तर पहिले गाव असतो सगळे. आपण बेल्ट पण घालून घेऊन आहे ना, कॅमेरा लगे फोटो मारल तिकडून फुकट पाहिजे. हे बघ 100ची लिमिट आहे बघा, इथं लिहिलं आहे. मुंबई, ठाणे, वाशी 43 किलोमीटर आहे मुंबई. काहीच मेट्रो गेली आता, जस्ट मेट्रो गेली. बेलपाडा खारघर वगैरे सोडून पुढे आले, आणि आता आम्ही इथं सतत येत होतो हॉस्पिटलला. तर ह्यो रस्ता पूर्ण पाठच आहे, पण सीवूड नाही माहिती कुठे आहे एक्झॅक्ट. तर इथनं 7.5 किलोमीटर, आता 7 किलोमीटर दाखवतोय मला. चाललोय आम्ही असती ना, म्हणजे स्पीडला घेत तरी 80 शिवाय काटा खाली जायत नाही आमचा. आपला लिमिट आहेच 80चा, कारण की खायला वरनं जायचं आहे इकडून. आणि काहीच हे बघा समोर, 1 मिनिट थांबा, चालू ठेवा, बंद करू नका. त्या बघा दिसला का, मूर्तीच्या माग बघा, माग म्हणजे वरती दिसतोय का, दिसला का? सेम टू सेम पॅकेट सारखं आहे, आपलाच आहे ते, पण आपलाच ते विपස්සना करायचं आहे. 1 नंबर आहे. आणि आता पॅकेटला पण जायचं आहे, आमचा प्लॅन. गाडी घेऊनच जाऊ, आपल्याकडे भाऊ आहे लायसन वाला. एक नंबर वाटतो बघा. आपला ट्रेलर आहे. ट्रेलर काय बोलतात रे याला, ट्रेलरच नाही हो, काय बोलतात कमेंट करून सांगा. भाड्याने दिलं त्याला चालवायला, सगळं आपलाच आहे. आणि हा रस्ता आता अपोलो हॉस्पिटलच्या इथं जातो सरळ. काय जा बघा अपोलो हॉस्पिटल, आणि हा राईट मारला ना का सीवूडला जातो. त्या दिवशी आम्ही मॅकडीच्या शोधात गेलतो, मी आणि प्रसिद्ध होतो. पण रात्री मॅकडी बंद झाली, काहीतरी विषय बंद झाली का, लाईट बंद होती, आम्हाला नाही माहिती. आम्ही मॅकडीच्या बाहेर रिटर्न आलो, असा विषय. हे हॉस्पिटल 1 नंबर हॉस्पिटल आहे. काहीच मिनी ब्लॉक मला टाकायला लागेल तिथला एक. गेलो का, राईटचा सिग्नल नाही भेटला आम्हाला अजून. काहीच आलोय राईटला नाही, इकडे पार्किंग कुठे आहे बघ आपल्याला, कशी काय विषय का पार्किंगचा. फर्स्ट टाइम आलोय सीवूड मॉलला.
पार्किंग आतमध्ये लावायला लागेल गाडी, आतच लावचं हो, इथं एंट्री. RTO गाईच एंट्री केले. तिथं मग फास्टॅग आहे, मी पहिल्यांदाच बघतोय. त्याला विचार ना किती काय किती फास्टॅग आहे इथं. चल चेकिंग चालू आहे. चेकिंग चालू आहे गाईच. केली चेक. काय भेटला, काय झालंय Y96 लक्षात राहू द्या. आता विसरायचो जाऊन कुठं गाडी लावली कुठं नक्की. घे सरळ सरळ जाऊ दे. तर फिरवली डायरेक्ट इथंच लावली बाईने. कामच 25 गाडी. चला जातो आता. एंट्री इथं आहे. अशी ड्रेसिंग घ्या आपली. क्रॉक्स, टी-शर्ट, डाऊन शोल्डर आणि बाईची अशी ड्रेसिंग आहे. चला आलोय पण चुकीच्या फ्लोअरवर आलोय. आता चाललोय इथनं खाली. काहीच नवीन आहेत ना, नवीन आहेत, पहिल्यांदा आलोय का माहिती नाही इथं. आणि मॉल एवढा मोठा आहे ना काही, म्हणून जरा लय कमी व्हायला. चला खाली जातो. हॅलो गाईज, OnePlus बघा समोरचं OnePlusचा. आता जातो आतमध्ये आणि बघतो काय विषय. आता जिथं आम्ही गेलतो ना तो शॉप होता आणि आता सर्व्हिस सेंटरला जायचं. सर्व्हिस सेंटर कुठे आहे? काय फर्स्ट राईट फर्स्ट लेफ्ट काय बोलला तू नक्की? जाऊ दे, जिथं कुठं असेल जातो आता. भेटला OnePlus आणि इथं पोलीस आहेत. A few moments later. काहीच झालंय काम पण लाईन तर गेली नाही फोनची. पण ते बोललेत इकडून ते बोललेत का 6,000 भरून तुम्हाला नवीन फोन भेटेल. नवीन फोन म्हणजे OnePlus 8 आहे ना, तर याच्या वरचा भेटेल 12R भेटेल असे बोललेत. तर आता बघू 6,000 भरायला लागतील आणि फोन घेऊन जा. नवीन पेटी पॅक तिथंच देतात ते लगेच काढून. तर चला आता 1 हफ्त्याने परत यायचं आहे. येऊ 1 हफ्त्याने परत. आता मॅकडीला जातो. चलो मॅकडी में जाएंगे. बाई मामाशी बोलतो कॉलवर. चालू मॅकडीला. की गर्दी इथं लय गर्दी लय गर्दी लय गर्दी. माझी नॉनव्हेज मेल आहे गाईच आणि बाईची व्हेज आहे, कारण त्याला वर्षावास आहे त्यामुळं. झालं निघतोय आम्ही आता. जवळजवळ 3 वाजलेत. हा 1 मिनिट दाखवलो. जरासा मॉल पण फिरलो आणि आता निघतो. जास्त पण थांबून काय करायचं, लास्ट करत होतो पण जाऊ दे. आता 1 हफ्त्याने परत येऊ. न्यू फोन घ्यायला इथं. हा या फोनचा एक्सचेंज घ्यायला यायला लागेल इथं न्यू. चला निघू. चला निघलोय आम्ही आता. लेट्स गो. आता आम्हाला काहीच नाही खर्च, फक्त CNG भरायची तेवढाच खर्च आहे, बाकी काय नाही. चलो पाम बीच रोड. कुठे आहे रोड? सर्कल मारून जायला लागेल ना रे. आपल्याला सरळ सरळ नाही, राईट माग ती रिक्षा गेली ना, आता तिकडे जायचं. काहीच अचानक आणि भयानक मध्ये प्लॅन झालाय. चाल बाई नाही का बोलत, मीच बोलतो. गाडी इकडे लावले आणि आता आलो पनवेलमध्ये SSD मोबाईल. असेच भाऊ आपला फोन घेतोय iPhone 16 घेतोय. गरीब माणसा गरीब नाही 16 घेतोय. आधी 11 होता त्याचा, तर 11 आम्ही रिप्लेस करतोय आता. त्याचा कुठला मोबाईल फुटलाय थोडासा आणि डिस्प्लेचा प्रॉब्लेम झालाय, तर त्यामुळे आम्ही आता घेतोय तो 16 SSD मोबाईल. घेतला बाईनी 16. आता ट्रान्सफर करायला लावलाय.
11 मधनं 16 मध्ये. घेतला काहीच ते घरी जाऊन पिस्टा निघणार आहे फोन याला पहिल्यापासूनच घ्यायचा होता. पहिल्यापासून घ्यायचं म्हणजे 2 महिन्यांनी घेणार होते. घेतला चांगली गोष्ट आहे. आता तो 1 तास लागेल आत्मयातला त्या तो आला त्या थांबलोय आता 5 वाजलं. ठीक आहे राहा SSD काहीच फायनली 1 तासानंतर झालाय. याला आता बाय बाय. पाहुणे 7 सिम टाकला याच्यात आता. आणि असा फोन वॉलपेपर टू वॉलपेपर सगळं आलाय परफेक्ट. हा तो होईल सगळं. तुला फोटो पाठवून द्याल. चला हे यात टाकून चला बघ चेक कर डेट होता. काहीच फोन घेतलाय आणि आपल्याला ॲडॅप्टर फ्री आहे. फ्री दिला त्यांनी. म्हणजे आता बरंच आयफोन गेले आमच्या समोर. जवळजवळ 5 गेले ना रे. 3 तर 13 गेले आणि 2 16 गेले. म्हणजे आमचा धरून 16 2. चला गाडीकडे चाललोय. चलो काहीच डोका दुखायला लागला माझा अचानक मध्ये भयानक. 6:30 वाजले. आता आलोय शेडून सोडलाय. 12 पोचू आता. नाही पहिले पॉईंट जे लागेल 12 लागेल बरोबर. चाललोय आणि डोका अचानक मध्ये दुखायला लागला. काय ते काय विषय. आणि बाई हे काय बोलते बोल. घेतला ना 16 पण आपल्याला बेत होता 16 प्रो घ्यायचा पण थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे 16 प्रो मग नाही घेतला. मग 16च घेतला. आता बघू. कुणालाच माहित नाही दोघांचाच विषय होता. अरे असाच. मामाला मी फोन केला आणि मी त्याच्याशी बोललो आणि जसा मॉलवरनं निघलो आम्ही तिथं फोन बघितला. 16 प्रो पण बघितला 16 पण बघितला आणि प्रो मॅक्स पण बघितला. तर तिथनं निघलो. तिथं नाही बोललो नको बोललो जाऊ दे असं गाडीमध्ये बसलो. काय माहिती काय झालं याला. बोलतो चल मागं जाऊ परत घ्यायला. बोललो नको आपल्या ओळखीचं आहे बोललो SSD पनवेल मध्ये तिथं जाऊ बोललो. ठीक आहे बोलतो तिकडे जाऊ. घेतला फिक्स लागे. भाई बोलतील तसं ना. भाऊ बोलतील तसं. भाऊ बोलला घे घेतला. मग आता काय करणार. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. रुतबा कमी नव्हता कामाचा. चला आता माझ्या फोनला असं चार्जिंग नाही त्यामुळे बडबड करत नाही जास्त. फोनला चार्जिंग काहीतरी आता 22 का किती टक्के आहे. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला अचानक भयानक वाला फोन. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.